हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर मी आज बऱ्याच दिवसानंतर आज व्हिडिओ शूट करते आहे. म्हणजे अराऊंड अ मंथ नंतर मी हा व्हिडिओ शूट करते, कारण की मध्ये मला खरंच खूप टाईम म्हणजे मिळालाच नाही टाईम. ॲक्च्युली माझी डिलिव्हरी झाली आणि त्यानंतर बापरे बाप, मला म्हणजे स्वतःसाठी काहीच टाईम नाही मिळाला. माझी डिलिव्हरी झालेली आहे फायनली आता, आणि आय एम ब्लेस्ड विथ अ बेबी बॉय. आणि माझं सी सेक्शन झालं आहे. आणि सी सेक्शन असं बऱ्याच लोकांना असं वाटतं की अरे काय हे सी सेक्शन, तुम्हाला तर काही दुखलंच नसेल, म्हणजे ऑपरेशन करून तर बाळ काढलं असेल, तुम्हाला काय त्रास आहे. पण जर सी सेक्शनचा त्रास नंतर जो जाणवायला सुरुवात होतो, म्हणजे ॲनेस्थेशियाचे जे साईड इफेक्ट आहेत, बाप रे बाप. म्हणजे तुम्हाला 3 दिवस साधं नाही खाता ना पिता येत. त्यानंतर उठायचं बोललं तरी तुम्हाला कोणाचा तरी तिसऱ्या माणसाचा सपोर्ट लागतो. त्यानंतर तुम्हाला खाण्यापिण्याकडे खूप लक्ष द्यावं लागतं. तुम्ही तुमच्या बाळाला पाजण्यासाठी घेऊही शकत नाही स्वतःजवळ स्वतःच्या हाताने, इतकी बॉडी वीक होते. आणि जर तुम्ही ऑपरेशन झालं आणि तुम्ही वॉर्डमध्ये गेल्यानंतर जर तुम्ही पिलो यूज केला तर मानेचा जो त्रास चालू होतो तो इतका भयंकर होतो. हे मी अनुभवलं आहे. म्हणजे माझं सी सेक्शन झालं आणि त्यानंतर मी एकदा उशी घेतली, त्यामुळे मला मान इतकी दुखत होती, माझी इतकी दुखत होती की आय कांट एक्सप्रेस. म्हणजे मला अराऊंड अ मंथ झाल्यानंतर आत्ता कुठे थोडंसं बेटर फील होतं आहे. त्यामुळे मी आज व्हिडिओ शूट करते आणि याच्यापुढे माझे व्हिडिओ येतच राहतील. आणि तर स्टे ट्यून. आणि सी सेक्शनचे जे मिथ आहेत, म्हणजे जे लोक बोलतात की अरे काय आहे ते दुखतच नाही त्याच्यामध्ये वगैरे वगैरे, तर काही नाही. तुम्हाला हील व्हायला खूप टाईम लागतो. आणि जर तुमचं सी सेक्शन झालं असेल तर यू आर व्हेरी 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 स्ट्रॉंग. तुमच्या फक्त हेल्थकडे लक्ष द्या, बेबीकडे लक्ष द्या, बाकी काहीच नाही. चला तर आपण आता भेटूया माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. स्टे ट्यून. बाय बाय.